नमस्कार मित्रांनो, तर आज आपण मराठी ऋतू ग्रीष्म बद्दल पाहणार आहोत आणि या सीरीजमध्ये आपण 6ही ऋतूंबद्दलची माहिती एक एक करून प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्याचा ऋतू. हा साधारण एप्रिल ते जून या महिन्यांमध्येच असतो. या काळात सूर्याची उष्णता तर खूपच वाढलेली असते आणि वातावरण एकदम गरम असतं. जे तुम्ही इमेजमधून या ऋतूला फील करू शकता. तर याची वैशिष्ट्य काय आहेत? कडक उन्हाने तापमान जास्त असणे, दुपारी रस्ते व शेतं सुद्धा ओस पडलेली असतात, कारण शेतातली पिकं निघालेली असतात. लोक थंड पेय, ताक, लिंबू पाणी पितात, उसाचा रस पितात, आंबा, कलिंगड, खरबूज यांसारखी फळे येतात. विहिरी आणि तलावांचे पाणी कमी व्हायला लागतं आणि झाडांची पाने कोरडी पडतात. काही भागात दुष्काळाची परिस्थिती सुद्धा निर्माण होऊ शकते. प्राणी व पक्षी पाण्यासाठी भटकतात. म्हणूनच बऱ्याच वेळेस आपण पाहतो, की पक्ष्यांसाठी पाणी-पिण्याची सोय म्हणून खड्डे खणून त्याच्यामध्ये एक प्लास्टिक अंथरून बरेचसे जे समाजसेवक असतात ते पक्षीप्रेमी असतात, ते पक्ष्यांच्या पाणी पिण्याची सोय करतात. तर तुम्हीही तुमच्या भागामध्ये असं काहीतरी करू शकता. ग्रीष्म ऋतू उष्ण असला तरी तो आंब्यांसारख्या गोड फळांमुळे आणि शाळेच्या सुट्ट्यांमुळे मुलांना तर फारच आवडतो. तर तुमचा कोणता फेव्हरेट ऋतू आहे? ग्रीष्म, वसंत, शिशिर, हेमंत की आणखी कोणता? कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. स्टे कनेक्टेड. थँक यू.